आज आपण इडली डोश्यासाठी लागणारी हिरवी चटणी अगदी हॉटेल स्टाईल कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। हवा असेल तर साल काढून घेऊ शकता, नाही काढली तरी देखील काहीच हरकत नाही। पाववाटी डाळवं घातलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तुम्हाला चटणीच्या क्वांटिटीनुसार हे प्रमाण कमी जास्त करायचं आहे। त्यानंतर निवडून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही मी देठासहित घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी जेवढी कोथिंबीर घेतली आहे तेवढाच पुदिना घेतलेला आहे। ह्या पुदिन्यामुळे चटणीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चटणी खायला मस्त खमंग लागते आणि आपल्या हेल्थच्या दृष्टीने विचार केला तर पुदिना हा खूप जास्त आरोग्यदायी आहे। आता यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण दही घालणार आहोत। तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू देखील पिळू शकता। आता दही घालणार असल्यामुळे यामध्ये साखर देखील घालायची आहे, तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता। साखर ही टोटली ऑप्शनल आहे। आता एक मोठा चमचा भरून यामध्ये दही घालून घेतलं आहे आणि त्यानंतर याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर अगदी झटपट फक्त 2 मिनिटात तयार होणारी इडली डोसा उपम्यासाठी वापरणारी हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे। आता याला एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं। मैत्रिणींनो, ही चटणी उपम्यासोबत देखील बनवू शकता, खायला अतिशय भन्नाट लागते। त्यानंतर तिखट पुरी असू द्या, धपाटे, पराठे कशासोबतही ही चटणी तुम्ही खाऊ शकता। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता, काहीच हरकत नाही आहे। आता आपण यावर मस्त अशी चुरचुरीत फोडणी घालून घेणार आहोत। तेल कडकडीत गरम केलं, जिरं घालून घेतलं, मोहरी घालून घेतली आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे। हवं असेल तर यामध्ये सुकी लाल मिरची देखील तुम्ही घालू शकता, मी नाही घातली। तर चटणी बनून तयार झाली। व्हिडिओ नक्की बघा, रेसिपी ट्राय करा, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।